काँग्रेस मित्र पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि समविचारींना सोबत घेऊन येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार असून या निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारात घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मुखेड येथील काँग्रेस आढावा बैठकीत केले. मुखेड शहर आणि काँग्रेस कमिटीकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, वोट चोर स्वाक्षरी मोहीम आणि पदवीधर मतदार नोंदणी या विषयांवर काँग्रेस भवनमध्ये एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्षस्थान माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी भूषवले, तर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्रावण रॅपनवाड, ज्येष्ठ नेते शिवलिंगराव पाटील कामजळगेकर, तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर, शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बेटमोगरेकर यांनी यावेळी सांगितले की सर्व निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष पूर्ण ताकदीनं न्याय देण्याची भूमिका बजावेल. येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी होईल याबाबत वरिष्ठ स्तरावर बोलणी चालू असून मनुवादी भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीनं कार्यरत राहावे असे आवाहन त्यांनी केले. या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज आमच्या मुखेड तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपलं वोट चोरीच्या संदर्भामध्ये सह्याची मोहीम आखण्यात आली होती. त्या संदर्भामध्ये बैठक झाली. त्या बैठक आटपून आम्ही इथं सर्व काँग्रेसचे पदाधिकारी सह्या करण्यासाठी चौकामध्ये आलो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या वोट चोरीचा परिणाम प्रथम महाराष्ट्रावर झाला आणि आमच्या सर्व विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाला हार पत्करावी लागली. त्यामुळं आपलं वोट चोरी कसं झाली या संदर्भामध्ये आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी आज देश पातळीवर लढा उभा केलेला आहे. त्यांना पाठिंबा म्हणून आमचे सर्व तरुण सहकारी असतील किंवा काँग्रेस जनांनी सर्वांनीच आज पाठिंबा देण्यासाठी या चौकामध्ये सह्याची मोहीम राबवलेली आहे. सर, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, यासाठी आपली काय भूमिका असावी? उद्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सक्षम उमेदवार आणि एकनिष्ठ उमेदवार देण्याचा प्रयत्न आमचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहणार आहे. जिल्हा अध्यक्ष या नात्यानं पक्षश्रेष्ठींनी जे काही आघाडीच्या संदर्भात आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये वंचित सोबत आमची बोलणी चालू आहे. आणि त्याचबरोबर आमचे जे काही आघाडीमधले घटक पक्ष आहेत, शिवसेना, उद्धव ठाकरे गट असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादीचा पक्ष असेल, त्यांच्याकडून आघाडी म्हणून आमची लढवण्याची मानसिकता आहे, तयारी आहे. पण एखाद्या वेळेस कुठं जर युती नाही झाली तरी आमच्या स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा आम्ही सक्षम आहोत. नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष निर्णय घेणार असल्याची भूमिका जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतरावजी पाटील बेटमोगरेकर यांनी दिली आहे. प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड.